आपण प्लीज या समोर. धाकटी डहाणू संघ तुम्हाला देखील विनंती करतो की आपण देखील या. सामने कधी जिंकावं लागतं, कधी हरावं लागतं. सरतोडी आपण या काही प्रॉब्लेम नाही, या ना. इथे जे खेळाडू आहेत तुम्ही येणं गरजेची भूमिका असेल. आणि निश्चित स्वरूपात आपण बक्षीस वितरण हा कार्यक्रमाकडे जाण्यापूर्वी प्रथमतः आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय कुणालदादा पाटील यांचं मात्र स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. येस, रवींद्र घरत आणि शशिकांत भोईर सरांना मी विनंती करीन की आदरणीय सन्माननीय कुणालदादा पाटील यांचा मात्र मुख्य व्यासपीठावरती स्वागत सत्कार आपल्याला पाहायला मिळेल. आणि तिथे मात्र आपण निश्चित स्वरूपात दादांचं इथे स्वागत सन्मान होणार आहे. शशिकांतजी भोईर सर आपल्याला पाहायला मिळतील आणि घरत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या आपण आदरणीय सन्माननीय कुणालदादा पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान. जोरदार टाळ्या येऊ द्या कुणालदादा पाटील यांच्यासाठी. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व पाहायला मिळतं. आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. टाळ्यांचा गजर यायला हवा. कुणालदादा पाटील ज्यांनी टी शर्ट या स्पर्धेच्या माध्यमातून सौजन्य केलेले आहेत. आणि एक दानशूर व्यक्तिमत्व कसं असावं हे नेहमीच कुणालदादा पाटील यांच्या माध्यमातून. धन्यवाद कुणालदादा पाटील, आपण अमूल्य वेळ या स्पर्धेच्या माध्यमातून दिलात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत अखंड भारत ही संकल्पना येत्या काही वर्षामध्ये त्याचा परिपूर्ण रिझल्ट आपल्याला मिळेल. आपण एकत्रित येऊन मात्र आपण काहीतरी करावं हे सातत्याने आपण पाहिलं. ही संकल्पना, या संकल्पनेत भारताचे भौगोलिक दृष्ट्या एकीकरण होणे अपेक्षित आहे. प्राचीन काळापासून भारत हा देश हा अनेक प्रांत आहेत, परंतु आज कुणालदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं धोरण खूप चांगलं आहे. या आपण सदानंद किनी साहेब याचं यथोचित स्वागत सन्मान करूया. विराथन या ठिकाणाहून उपस्थित झाले सदानंद किनी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. आणि स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन संतोष म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. सदानंद किनी साहेब या ठिकाणी आपण पाहू शकतायत. आपण जेव्हा स्वागत सन्मान होतो त्यावेळेला टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा, कारण त्यांनी बराच वेळ तुमचा सामने पाहिलेत आणि ते इथून टाळ्या वाजवत होते. तर आता त्यांच्यासाठी टाळ्या येणं ही साहजिकच गोष्ट आहे, कारण हा मान सन्मान एखाद्या बाजारात किंवा मॉल मध्ये विकत मिळत नाही, तो कमवावा लागतो. आदरणीय विकास जी पाटील अप्पा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालं त्यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. आमच्या आयोजकांच्या वतीने त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. तर स्वागत सन्मानासाठी मी विनंती करेन शशिकांतजी भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते प्रमोदजी घरत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण विकास पाटील अप्पा यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. तर या प्रमोदजी घरत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत सन्मान विकास जी पाटील साहेब अप्पा. जोरदार टाळ्यांचा गजर यायला हवा. त्यांनी अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलेला आहे आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मायेची प्रेमळ शाल त्याचप्रमाणे पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा बुके आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह सन्मानित केले जात आहे बाप्पा मोरया चषक 2024 च्या माध्यमातून. माजी सरपंच मॅडम शीतल पाटील मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. आणि त्यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन अर्चना घरत मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. मॅडम साठी जोरदार टाळ्या. आज त्यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आणि त्यांच्याकडून आर्थिक सहाय्य सुद्धा या स्पर्धेला मिळालं, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेची एक गोड आठवण सन्मान चिन्ह आपण सन्मानित करतोय अर्चना घरत मॅडम यांच्या शुभ हस्ते.
कुणालदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मनोगत त्यांचं जरूर आपण ऐकणार आहोत. खऱ्या अर्थानं अखंड भारत ही संकल्पना आहे आणि संस्थाने साम्राज्य यात विभागला गेला आहे आणि याचे एकत्रीकरण कमी वेळा झाले, परंतु ते आता जास्तीत जास्त विस्तारित व्हावं त्यासाठी अखंड भारत ही सातत्याने आपण पाहत आहेत. त्या संकल्पनेत सध्या भारत तसे पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, ब्रह्मदेश, अफगाणिस्तान, भूतान, तिबेट, श्रीलंका आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे एकत्रीकरण करणे हे उद्दिष्ट आहे कुणालदादाचं. तर कुणालदादा यांना विनंती करेन, ज्या पद्धतीने त्यांनी टी शर्ट दिले तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कुणालदादांना विनंती करेन, या युवकांना जरूर आपण मार्गदर्शन करावं. प्रथमतः बाप्पा मोर्या चषक कैलासवासी कुमार अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ सगळ्या तुमच्या टीमने मला इथं बोलवल्याबद्दल तुमचे पहिले धन्यवाद. उपस्थित मान्यवरांना, जे काही वरिष्ठ आहेत, मित्रपरिवार आहेत, सहकारी आहेत, सगळ्यांची नावं नाही घेत, सगळ्यांना नमस्कार. आणि उपस्थित सगळे खेळाडू, सगळे संघ आणि इतर प्रेक्षक वर्ग यांनाही माझा नमस्कार. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना आणि गणपती बाप्पाला साक्षी ठेवून माझे 2 शब्द सुरुवात करतो. जास्त वेळ घेणार नाही, फक्त जसं प्रमोद सरांनी सांगितलं त्याप्रमाणे फक्त बोलू इच्छितो की जे तुमच्या टी शर्टवर दिलेलं आहे हे देशाच्या प्रतीचं एक ब्रीद वाक्य आपण दिलेलं आहे की ज्याच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा एक मेसेज आणि उद्देश, तसंच देशाच्या अखंडत्वाचं आणि राज्याच्या अखंडत्वाचं एक उद्देश, ह्या दोन्ही उद्देशांना एकत्रित करून हा एक मेसेज सगळ्या युवकांपर्यंत हा पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न माझा काही वर्षांपासून सुरू आहे. सांगायचं झालं तर तुम्हाला एकच सांगू इच्छितो की छत्रपतींनी, आपल्या महाराजांनी आपल्याला हिंदवी स्वराज्य उभं करून दिलं. छत्रपतींनी उभं करते वेळी त्यांचे स्वतःचे कितीतरी मावळे, कितीतरी सुभेदार आणि स्वतःचे त्यांचे छावा छत्रपती संभाजीराजे यांचं बलिदान ह्या आपल्या स्वराज्यासाठी त्या व्यक्तीने स्वतःच्या मुलाला स्वराज्य स्थापनेसाठी बलिदान द्यायला लावलेलं आहे. तसंच महाराजांनी उभी केलेल्या आहे स्वराज्याचं सुराज्यामध्ये स्वरूपात रूपांतर करण्याची जी जबाबदारी त्या काळापासून ते आजपर्यंत आपल्या खांद्यावर येत आलेली आहे आणि आपल्या आधीच्याही पिढींच्या खांद्यावर आलेली आहे. ही जबाबदारी आपण लिलेया पालन करावी आणि त्याचा उद्घोष हा देशाच्या कानाकोपऱ्यात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात कायम स्वरूपात होत राहावा. त्यासाठी हा एक उद्देश मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. हजारोंनी, लाखोंनी ह्या देशासाठी, ह्या आपण जे आज आयुष्य जगतोय ह्या आयुष्यासाठी रक्त सांडलेलं आहे, त्याची जाणीव आपण किती वेळा करतो, त्याची आठवण आपण किती वेळा करतो हे आपण आधी स्वतःला विचारावं. ती जाणीव, ती आठवण हाच मुळात आपला मुद्दा आहे की जिकडे आज आपण आपली नोकरी करतो, आपला धंदा करतो, आपले खेळ खेळतो, हौस मौज करतो, येणाऱ्या 2 दिवसावर 31st पार्टी येईल, त्या पार्ट्यांना आपण एन्जॉय करतो, पण आपल्या दिवसातून, आपल्या महिन्यातून, आपल्या आठवड्यातून, आपल्या वर्षातून आपण किती वेळा ह्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचं गांभीर्य किंवा त्याची तळमळ आणि ती जी स्वराज्याला सुराज्यामध्ये रूपांतरित करण्याची जबाबदारी महाराज आपल्या खांद्यावर सोडून गेलेले आहेत, ह्याचा आपण किती वेळा त्या जाणीवेने विचार करतो हे आपण स्वतःला पहिलं विचारण्यात यावं. आणि उद्यापासून तुमच्या आयुष्याचा जो दिवस येईल, जी वेळ येईल, हे महाराजांनी दिलेलं हिंदवी स्वराज्य आपल्या सुराज्यामध्ये कसं आपल्याला रूपांतरित करता येईल आणि महाराजांना तीच आपण खरी वाहिलेली खरी श्रद्धांजली आणि खरा त्यांचा मान असेल हे आपण पाहण्याचा विचार करावा. कारण जर ते तुम्ही पाहत नसतील तर तुम्ही कितीही पैसे कमवा, किती यश मिळवा, कितीही शिक्षण घ्या, कितीही डिग्री कमवा, जर तुमच्या महाराजांनी, तुमच्या राजांनी, तुमच्या हिंदू राष्ट्राने तुम्हाला जर ही जी जबाबदारी दिलेली आहे ती जर तुम्ही पेलण्यामध्ये असमर्थ ठरत असाल तर तुमचा पैसा हा फक्त नावारूपाला राहील, पण तुमचे संस्कार, तुमची संस्कृती, तुमचं सामाजिक कर्तव्य हे सगळं धरोच्या धरी, जागेच्या जागी राहून जाईल. अखंड भारताची स्थापना ही आजची घोषणा नाही आहे,
अखंड भारताची स्थापना ही भगवान श्रीकृष्ण जे आद्य राष्ट्रपिता, आपल्या भारताचे खरे आद्य राष्ट्रपिता हे भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांनी जी अखंड भारताची पहिली स्थापना केली ही महाभारताच्या वेळेला जो भारत स्थापन झाला, एक देश एक सम्राट, तो हा अखंड भारत. जो महाराजांनी आणि थोरले बाजीराव पेशवे यांनी जो अटकेपार झेंडा रोवला, आपण जे म्हणीमध्ये म्हणतो प्रमोद सर, तो जो अटकेपार झेंडा, हे अटक स्थान जे आहे भौगोलिक दृष्ट्या, हे अटक स्थान अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरला आहे. आपल्या मराठा साम्राज्याने जे साम्राज्य पसरवलं हिंदवी स्वराज्याचं, हे त्या अटकेपार म्हणजे अटकेपर्यंत पोहोचवलं. एवढं हे मोठं साम्राज्य होतं. आणि त्या अखंड भारताची पुनर्स्थापना करण्याचा तो जो विडा महाराजांनी उचललेला, त्या विड्याला पूर्ण करण्याचं काम आणि जबाबदारी ही तुमच्या माझ्यावर आहे. ही माझ्या एकट्याने होणारं काम नाही आहे. मी फक्त हे तुम्हाला जाग करू शकतो आणि तुम्हाला हे फक्त सांगू शकतो. आणि ते कशातून उभं राहील तर ते आपली संस्कृती आणि आपला समाज एवढंच फक्त तुम्ही टिकवण्याचं आणि त्या संस्कृती स्वरूप आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा आणि ह्या अखंडत्वाला तुम्ही कायमस्वरूपी स्थापन करावं. अखंड भारत स्थापन करणं म्हणजे तुम्हाला जुन्या काळातल्या लढायांसारखं तलवारी आणि बंदुका घेऊन लढाईवर जायचं नाहीये. लढाई ही तुमची स्वतःची आहे, स्वतःसोबत. ज्या आपल्या संस्कृती दिलेल्या आहेत आपल्या आधीच्या पिढ्यांनी, जे वेगवेगळे समाज आहेत, आपला मच्छीमार समाज आहे, आगरी समाज आहे, कोळी समाज आहे, वाडवळ समाज आहे, अनेक समाज आहेत, आदिवासी समाज आहे, वेगवेगळे धर्म आहेत. आपल्या त्या ज्या समाजाच्या जुन्या संस्कृती आहेत, ज्या परंपरा आहेत, ज्या भाषा आहेत, ह्या सगळ्या संस्कृती परंपरा सुसंस्कृतपणे आपण आपल्या समाजाप्रती जाग्यात ठेवण्यात जर यशस्वी झालो तर इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे ह्या अखंड भारताची पुनर्स्थापना होईल आणि होण्यावाजून कोणी त्याला वाचवू शकणार नाही. बाकी भौगोलिक दृष्ट्या जो अखंड भारत स्थापन करायचा आहे त्याच्यासाठी आपलं भारताचं सरकार हे किंवा इतर राज्य सरकार ही समर्थ आहेत. पण संस्कृतीचा अखंड भारत जो आपल्याला जपायचा आहे, संस्कृतीचं जे हिंदवी स्वराज्य आपल्याला उभं करायचं आहे, हे हिंदवी स्वराज्य जे महाराजांनी आपल्याला दिलं त्याचं सुराज्यामध्ये रूपांतर तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ह्या हिंदवी संस्कृतीचं जतन करतील, जेव्हा ह्या हिंदवी संस्कारांचं तुम्ही जतन करतील. आणि हे जतन केलेले हिंदवी संस्कृती आणि संस्कार जेव्हा तुम्ही तुमच्या खालच्या पिढीला, जी येणारी भविष्यातली पिढी आहे, त्या पिढीला जेव्हा तुम्ही हे देत जातील तेव्हा अखंड भारत स्थापन होईल. आणि तेव्हा हे अखंड भारताच्या पुढे महाराजांचं बिरुद लागेल, अखंड हिंदवी भारत आणि अखंड हिंदवी महाराष्ट्र. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जोरदार टाळ्या कुणालदादा पाटील यांच्यासाठी व्हायला हव्यात. अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केलं. क्षमा मागतो, 1-2 मिनिटं घेतो फक्त. आता आपण इकडे आपल्या देशाबद्दल बोलतोय, आपल्या महाराजांबद्दल बोलतोय, आपल्या राज्याबद्दल बोलतोय आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांची किंवा आपल्यातलेच काही सहकाऱ्यांची जी गंभीरता आहे ती तुम्हाला मागच्या साईडला, आजूबाजूच्या साईडला दिसली. म्हणजे मी हे नसा फुगवून का बोलतोय ना, त्याचं कारण हे आहे की नक्की इथे काय चाललंय, काय बोलतायत, कशाबद्दल बोलतायत, त्याचं पण जर गांभीर्य नाही आहे आणि त्याच्याबद्दलची जाणीव नाही आहे तर ती जाणीव आपल्याला करून द्यायची आहे. हे तुमचं माझं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. थँक्यू. नमस्कार. महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन. तसेच ज्याच्या नावाने ह्या स्पर्धा आयोजित केल्या असे अमोल पाटील ह्यांचं स्थान हृदयात कायमचं ह्या गावामध्ये आणि या मैदानामध्ये रूढ राहील. इथे
या आयोजकांचं मी पहिल्यांदा आभार माने की त्यांनी इथे इथपर्यंत बोलवलं आणि आमचा जो मान सन्मान केला. या सर्व आयोजकांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. तसेच त्यांनी घेतलेली मेहनत, खूप सुंदररित्या हे सजलेलं ग्राउंड आणि केलेलं आयोजन खूप सुंदर होतं. मी टी व्हीच्या माध्यमातून यूट्यूबवर बघत होतो आणि 5 दिवस त्यांचा आयोजनाचा जो कार्यक्रम होता खूप सुंदर होता. तसेच प्रबोधजी शेडगे सर ह्यांचा सुमधुर आवाज मी ऐकत होतो. इथे ह्या स्पर्धा गेल्या 5 दिवस चालत होत्या. आज त्याला पूर्णविराम लागलेला आहे. विजेत्या टीमला जो आनंद झालाय तुम्हाला मला माहिती आहे की तुमचा आनंद मनामध्ये दडलेला आहे. तुम्हाला लवकरात त्याची आतुरता लागलेली आहे. परंतु फक्त एकच मिनिट घेतो की तुमचं खूप मनापासून अभिनंदन करतो. खूप संघर्ष केला. मी तुमची एक मॅच टीव्हीवर बघितली. 1 चेंडूमध्ये 2 धावा पाहिजे होत्या आणि तुम्ही खूप सुंदररित्या त्या 2 धावा पार केल्या. खूप खूप अभिनंदन तुमचं. तसेच धाकटी डहाणू ह्या टीमने देखील खूप संघर्ष केला आणि दुसरं पारितोषिक पटकावलं. आणि त्याच्या पलीकडेही जाऊन सांगेन की चामुंडा स्पोर्ट्स ह्या स्पर्धेमध्ये अगदी हरत नव्हती तर हरवण्याचा प्रयत्न करत होती. त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो. अशा या स्पर्धेमध्ये खूप सुंदरता असं तुम्ही संघर्ष केला आणि ह्या विजेत्या पदापर्यंत पोहोचले. तुमच्या सगळ्या 4ही टीमचं मी मनापासून अभिनंदन करेन आणि 4ही टीमसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ह्या स्पर्धा मी नेहमी बघतो आपल्या या व्हीटी लाईन म्हणा की या परिसरामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात. मला थोडीशी खंत वाटते की फक्त आपण क्रिकेट केलं वळलो गेलेत. मी आयोजकांना विनंती करेन, सर्वच आयोजकांना, की आपण काही मैदानी खेळ विसरलो गेले आणि तेही देखील या मैदानात खेळले गेले जातील. तुमच्याकडे खूप सुंदर मैदान आहे. तुमच्याकडे कुणाल पाटील, विकास आप्पासारखे खूप लोक सपोर्टर आहेत. त्यांचा सपोर्ट घ्या आणि पुढच्या वर्षी किंवा तुम्हाला भविष्यात असे अनेक मैदानी खेळ आहेत ते तुम्ही करू शकता. त्यांचं आयोजन करा, ही विनंती असेल. धन्यवाद. तर धन्यवाद, थँक्यू सो मच. मान्यवरांचं मनोगत अत्यंत महत्त्वाचं राहिलं आणि ऊर्जा देणारं राहिलं. आपण या स्पर्धेमध्ये सलग 5 दिवस अतिशय सुंदर समालोचन आपल्याला पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थानं आपण प्रथमतः जाऊया आमच्या पंचांकडे. सलग 5 दिवस अतिशय सुंदर पंचांची भूमिका. एका बाजूला विरल नायर सर होते, एका बाजूला आपण पाहतोय आशुतोष व्यवहारी सर आणि विशाल नाईक सर यांना आपल्याला पाहायला मिळालं. खूप छान पद्धतीने पंचांची भूमिका राहिली आणि त्यांचं मुख्य व्यासपीठावरती आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत सन्मान करण्यासाठी विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. संतोष म्हात्रे सरांना विनंती करेन की आपण या तुमच्या शुभ हस्ते आपण विरल नायर सर आणि आशुतोष व्यवहारी सरांचं इथे निश्चित स्वरूपात मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत यथोचित स्वागत सन्मान. खूप छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाले पंच. अगदी प्रत्येक वर्षी या स्पर्धेला त्यांची उत्कृष्ट पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. तर प्रथमतः विरल नायर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संतोष म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती बाप्पा मोरया चषकाच्या माध्यमातून सलग 5 दिवस अचूक अशी पंचांची भूमिका. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर एकदा जोरदार टाळ्या पंचांच्या भूमिकेसाठी आपण पाहू शकता. अतिशय चांगले निर्णय आपल्याला पाहायला मिळाले. तर खेळाडूंना पंचांची भूमिका आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. विरल नायर सर या ठिकाणी आपण पाहत आहेत. बरीच वर्ष झाली अतिशय सुंदर पद्धतीने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच विरलजी नायर सर. त्याचप्रमाणे आशुतोष व्यवहारे सर यांना मी विनंती करेन प्लीज आपण व्यासपीठावर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. तर या रवींद्र घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण आशुतोष व्यवहारे सरांचं यथोचित स्वागत सन्मान अगदी जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया आपण. पंचांचं स्वागत या स्पर्धेला अप्रतिम चांगले कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पाडली जाते आणि त्याच्यात महत्वाचं जो भार असतो तो पंचांचा असतो. यस, आणि त्याच बरोबरीनं
शेखर केणी आम्हाला पाहायला मिळाले, जबरदस्त गुणलेखन, ज्यांनी मात्र अगदी 3 कलमांमध्ये सुंदर हँड रायटिंग आणि गुणलेखक म्हणून मात्र ही भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. प्रमोद घरत सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण शेखर केणी उत्कृष्ट गुणलेखक म्हणून मात्र आपण पाहतोय या स्पर्धेत एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. तर त्याचबरोबर आपण पाहतोय एक महत्वाचा सन्मान, ज्यांनी मात्र 5 दिवस या स्पर्धेसाठी अतिशय सुंदर रुचकर असं मात्र जेवण केलं. तसे सुंदर किणी सर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. सुंदर जगन्नाथ घरत मॅडम आम्हाला पाहायला मिळतात आणि ते निश्चित स्वरूपात इथे आहेत. त्यांचं मात्र स्वागत करण्याकरिता मी विनंती करतोय की आपण या. तर त्यांना विनंती करतोय की आपण या मॅडम, इथे आपण आहात. सुंदर जगन्नाथ घरत मॅडम आम्हाला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर असं मात्र जेवण 5 दिवस सलग आपल्याला पाहायला मिळालं आणि मात्र त्यांचा स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि इथे घरत मॅडम आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होईल. अतिशय सुंदर असं मात्र आपण पाहतोय जे रुचकर जेवण. दीपाली घरत मॅडम आपण देखील या. आणि खरंच उत्कर्ष स्वादिष्ट जेवणाची मेजवानी, ज्यांनी मात्र सातत्याने वेळेवर जेवण सुद्धा पाहायला मिळालं आणि जिभेवर चव रेंगाळेल अशा पद्धतीने त्यांनी जेवण रुचकर बनवलं, स्वादिष्ट बनवलं. तर एकदा जोरदार टाळ्या या आमच्या नारी शक्तींसाठी. त्यांचं करूया आपण टाळ्यांच्या गजरामध्ये. खूप खूप धन्यवाद. आपण ऋणी राहूया दीपाली घरत मॅडम यांच्या, दीपाली किणी मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारत आहोत. खूप खूप धन्यवाद. यस, धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी तब्बल 5 दिवस या स्पर्धेचे मुख्य समालोचक पालघर भूषण, पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, सुप्रीमो पर्यंत आवाज दुमदुमला गेला. तदनंतर खऱ्या अर्थानं पालघर भूषण म्हणून ज्यांना निश्चित स्वरूपात गौरव ज्यांचा झाला आणि खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ पालघर, पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, आदरणीय सन्माननीय प्रमोद शेडगे सरांचा इथे मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. रवींद्र सरांना विनंती करेन की आपण या. तुमच्या शुभ हस्ते सरांचा इथे मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान. रवींद्र सर आपण या. आणि उद्याच्या दिवसात ग्रामीण बिग बॅश धमाका, इथे मात्र निश्चित स्वरूपात 21 लाखाची स्पर्धा, तिथे देखील त्यांचा आवाज पोहोचणार आहे. एकदा जोरदार टाळ्या. ज्यांचं समालोचन आपण पाहिलं 5 दिवस, प्रत्येक प्रेक्षकाच्या गळ्यातलं ताईज होणारं व्यक्तिमत्व, ज्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये निश्चित स्वरूपात एक वेगळं स्थान निर्माण केलं आणि त्यांचे ते अतिशय सुंदर समालोचन. यस, ज्या आमच्या महिला मंडळ आहेत, बाप्पा मोरिया महिला मंडळ, तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की आपण या. सर्व ग्रुप जे फाउंडर आहे आपले महिला मंडळ, तुम्हाला विनंती करीन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. बाप्पा मोरिया चषकाच्या माध्यमातून तुमचा देखील एक स्वागत सन्मान हा मात्र आमच्या व्यासपीठावरती असेल. सर्व महिला मंडळ आपण या, प्लीज या. अतिशय सुंदर पद्धतीने दीपाली मॅडम असतील, पर्चना मॅडम असतील, सर्वांना विनंती करतोय की आपण या, सर्वांनी या. शीतल किणी असतील, यांना विनंती करीन की आपण सर्वांनी यायचं आहे. बाप्पा मोरिया चषकाच्या माध्यमातून तुमचं मात्र यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करू इच्छितो. या सर्वांनी या. शीतल किणी आम्हाला पाहायला मिळत आहेत, दीपाली मॅडम असतील, पर्चना मॅडम असतील आणि सर्व त्यांच्या साथी या, प्लीज या. त्याचप्रमाणे आजच्या दिवसामध्ये वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले ते आपण पाहू शकता. 38+ च्या स्पर्धा जरूर कव्हर करत होते आणि धनसारचा आवाज अर्थातच उत्कर्ष पाटील, एक अपकमिंग यंग टॅलेंट कॉमेंटेटर आपण पाहत आहेत. तर उत्कर्ष पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या यायला हव्यात. उत्कर्ष पाटील अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहावी हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि या क्षेत्रामध्ये आपण उत्तुंग भरारी घ्यावी हीच आपण अपेक्षा करूया.
उत्कर्ष पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा बहरत राहा असा संदेश देणारा हा प्रेमाचा बुके. साई कृपा जनरेटर चेतनजी कदम साहेब यांनी विनामूल्य जे 5 दिवस त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया आणि त्यांना मी विनंती करेन की चेतनजी कदम साहेब आपण या एकदा जोरदार टाळ्या चेतनजी कदम यांच्याकरिता ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी विनामूल्य जनरेटरची व्यवस्था केली त्यांचं करूया आपण. मी जगन्नाथ भोईर साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण चेतनजी कदम यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावा आणि चेतन कदम यांना विनंती करेन तो स्वीकारावा. चेतनजी कदम यांच्यासाठी टाळ्यांचा गजर यायला हवा. थँक्यू व्हेरी मच. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. तर उत्कर्ष पाटील यांच्याकडे जाऊया. मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्मान्य जगन्नाथ घरत सर आहेत आणि त्यांचं स्वागत सत्कार करण्याकरिता विनंती करतोय रवींद्र घरत साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते जगन्नाथजी घरत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचं स्वागत सत्कार आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर पद्धतीनं जगन्नाथजी घरत सर आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि रवींद्र घरत सरांचे मोठे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं स्वागत सत्कार या मुख्य व्यासपीठावरती आम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी थोड्या वेळात आपण सुनील मंडपन डेकोरेटर्स जर कोणी प्रतिनिधी असाल तर आपण या अतिशय सुंदर पद्धतीनं जे स्टँड्स पाहायला मिळाले जे आमचं मुख्य आणि भव्य व्यासपीठ पाहायला मिळालं आणि डीजे कॅन्डी हे देखील आम्हाला पाहायला मिळालेले आहेत आणि पंच आणि प्रमोद सर मात्र रजा घेत आहेत या स्पर्धेपासून. सुनील मंडपन डेकोरेटर्स आपण आहात का? असाल तर प्लीज या. आणि डीजे कॅन्डी जे मात्र सफाळ्यामध्ये आता प्रत्येक स्पर्धा मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर होत असतात अतिशय सुंदर डॉल्बी सिस्टम आणि समालोचनासाठी अगदी सहज सुंदर पद्धतीने जे आवाज पोहोचवतात असे मात्र डीजे कॅन्डी सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुपचे प्रॉपरायटर आणि डीजे कॅन्डी हे सफाळ्यातलं चर्चेतलं नाव आपल्याला पाहायला मिळतं. जोरदार टाळ्या डीजे कॅन्डी आणि त्यांच्याकरिता हे मात्र आपण पाहतोय प्रमोद घरत सरांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे डीजे कॅन्डी यांना आणि निश्चित स्वरूपात ते तुम्हीच देतील. डीजे कॅन्डी यांच्याकरिता मात्र आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य प्रमोदजी घरत सर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. जबरदस्त टॅलेंटची मात्र इथे दखल घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत डीजे कॅन्डी अतिशय सुंदर. त्याचे काका प्रमोद घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस त्याचबरोबर आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय सूर्यकांत किणी साहेब टिघरे. मी विनंती करीन सरांचं देखील मुख्य व्यासपीठावरती स्वागत करण्याकरिता घरत साहेब तुमच्या शुभ हस्ते आपण सूर्यकांत किणी सरांचं मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. यथोचित स्वागत सन्मान ज्यांनी खूप छान पद्धतीनं या स्पर्धेला वेळ काढला आणि वेळात वेळ काढून मात्र ते मैदानाच्या आतमध्ये वळाले. कुंदण यांचे सासरे बुवा आपल्याला पाहायला मिळतात. विकी देशमुख सर आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच चे मात्र ज्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळाल्या आणि विकी देशमुख सर वसई यांचं मुख्य व्यासपीठावरील स्वागत सन्मान क्लासिका आणि यांचं देखील आम्ही स्वागत सन्मान करतोय. क्लासिका विकी आपल्याला घरत सर पाहायला मिळतात. वसईवरून मात्र इकडे आलात आणि या स्पर्धेला त्यांनी देखील 4 चांद लावले. थँक्यू सो मच. तदनंतर आपण पाहतोय बबलू सर कुंदण घरात यांचे साळे ज्या सातत्याने भावजींना त्यांचा खूप मोलाचं सहकार्य असं सातत्याने मी पाहिलंय आणि त्यांचं देखील स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावरती इथे मात्र होत असताना कुणाल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक जबरदस्त असे मात्र आमचे कुणाल भोईर यांना विनंती करीन आदरणीय सन्मान्य बंडू म्हात्रे सर इथे आहेत. एन्जॉय केलं त्यांनी आज क्रिकेट. बंडू म्हात्रे सर आम्हाला पाहायला मिळत आहेत. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपल्याला बघायला मिळत आहे आणि कुणाल यांच्या माध्यमातून सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्हाला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर सलग 5 दिवस पाटील नेटवर्क्सने ही स्पर्धा कव्हर केली.
जतीन केडी, नितेश पाटील इथे आहेत. अनुराग चव्हाण पाहायला मिळतात. कपिल पाटील आणि एंटायर टीम, पूर्ण सर्व टीमनं अतिशय सुंदर येते प्रक्षेपण, साधी सुरुवात आणि तदनंतर पालघर जिल्ह्यात चर्चेतलं नाव पाटील नेटवर्क, क्वालिटी का बॉस. मी विनंती करीन पाटील नेटवर्कचे प्रतिनिधी या, तुमचं देखील मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेची आठवण भेट, सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्प देऊन स्वतः नितेश पाटील, पाटील नेटवर्कचे प्रॉपरायटर आम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती आम्ही करतोय यथोचित स्वागत सन्मान. कल्पेश पाटील त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय हा पाटील नेटवर्कचा देखील स्वागत सत्कार सोहळा आम्हाला पाहायला मिळतोय. अगदी सुंदर पद्धतीनं पाटील नेटवर्क्स आपल्याला पाहायला मिळालं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. येस, आपण पाहू शकाल धर्मेश ग्रुप जे मात्र अमोल याचे सवंगडी होते, त्यांचे मित्र कंपनी होती, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 3000 रुपये. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही प्लीज विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती. आज त्यांचा मित्र त्यांच्यामध्ये नाही, परंतु त्याच्यासोबत काढलेला वेळ त्यांना आठवणींना उजाळा देण्याकरिता धर्मेश ग्रुप जे अमोलचे सवंगडी आहेत त्यांना मी विनंती करीन आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. तुमच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं आणि तुमचं मात्र आमचं बाप्पा मोरया मंडळ आभार मानते. प्लीज या धर्मेश ग्रुप. आणि निश्चित स्वरूपात ते इथे आहेत, परंतु मुख्य व्यासपीठावर येण्याकरिता ते संकोच करतायत. खऱ्या अर्थानं त्यांच्या मित्रांची उणीव ते पूर्ण करत असताना थँक्यू. आणि आता आपण ज्याची वाट इथे प्रत्येक खेळाडू अगदी आतुरतेने पाहतोय आणि आपण आता बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा रंगली. सलग 5 दिवस क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला बघायला मिळाला आणि तदनंतर मात्र आपण जाणार आहोत या स्पर्धेच्या बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे. तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल एनी गेसेस? उत्कृष्ट गोलंदाज तुम्ही सांगा. चामुंडा संघ. तर उत्कृष्ट गोलंदाज ज्याच्या नावावरती 10 विकेट राहिले, ओमकार बॉईज एडवंड संघाचा राज तरे उत्कृष्ट गोलंदाज. आणि ट्रॉफी वितरित करण्याकरिता मी विनंती करीन सौजन्य युवी येसिका यांच्याकडून, कुंदन घरत यांच्याकडून ही ट्रॉफी आली. आपण पाहतोय युवी आणि येसिका कुंदन घरत उत्कृष्ट गोलंदाज चषक आपल्याला पाहायला मिळतंय. आणि डीजे कॅन्डी यांच्याकडनं आपण ही देणार आहोत. युवी त्यांचे चिरंजीव आणि येसिका त्यांच्या चिरंजीवी, त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज ही मात्र आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दोन्ही सेम ट्रॉफीज आहेत. ऑल राईट. आणि जी स्पोर्ट शूज आहेत ती विघ्नहर्ता स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत महेंद्र भोईर यांच्या माध्यमातून. तर उत्कृष्ट गोलंदाज चषक सौजन्य युवी येसिका कुंदन घरत आणि स्पोर्ट शूज अर्थातच महेंद्र भोईर यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज बाप्पा मोरया चषक 2024 अर्थात आपण पाहतोय राज तरे ज्याच्या नावी राहिले 10 विकेट्स. एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी. आणि बबलू भाई यांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते ही मात्र शूज आपण देणार आहोत. एसेक्स ची शूज आपल्याला पाहायला मिळतात विघ्नहर्ता स्पोर्ट्स महेंद्र भोईर यांच्या माध्यमातून. खूप सुंदर पद्धतीनं मात्र हा खेळ रंगला गेला, ज्यामध्ये फलंदाजांसाठी कर्दनकार ठरला अर्थात गोलंदाज राज तरे. तदनंतर आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा जे देखील ट्रॉफी आपण पाहतोय युवी आणि येसिका कुंदन घरत यांच्या माध्यमातून सौजन्य झाली. आणि उत्कृष्ट फलंदाज कोण असेल एनी गेसेस? उत्कृष्ट फलंदाज सगळ्यांनी गेस करा. उत्कृष्ट फलंदाज गोज टू धाकटी डहाणूचा ब्रँड अर्थात मयूर मर्दे ज्याच्या नावावरती 92 धावा राहिल्या. मयूर या. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपण पाहतोय मयूर मर्दे. जबरदस्त क्रिकेट राहिलं आणि ट्रॉफी वितरित करण्याकरिता विकी देशमुख सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वसईवरून मात्र निश्चित स्वरूपात या स्पर्धेसाठी आलेत आणि उत्कृष्ट फलंदाज मयूर मर्देला विकी देशमुख सर मात्र इथे जरूर देतील. क्लासिका
विकी देशमुख ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आली आणि उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेत एकदा जोरदार टाळ्या. टाळ्यांमध्ये कंजूसी नको. भरपूर छान खेळ या क्रिकेटपटूने केला आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण डिसिप्लिन चांगलं राखलं, अर्थातच फेअर प्ले अवॉर्ड म्हणून मात्र या स्पर्धेमध्ये राहिलं आणि शिस्तबद्ध संघ ही ट्रॉफी राहिली यज्ञेश आशिष किणी यांच्या माध्यमातून. आणि ती आपण ट्रॉफी देण्याकरिता वितरित करण्याकरिता विनंती करतोय संतोष म्हात्रे सर आणि शशिकांत सरांना, किणी सरांना विनंती करतो की आपण या. आणि शिस्तबद्ध संघ ही ट्रॉफी मात्र आपण पाहतोय ज्यांनी फेअर प्ले केला, चांगला खेळ केला आणि अजिंक्य मराठा शिरगाव ह्या संघाचं मात्र तिथे निश्चित स्वरूपात वर्णी लागली, ज्यांनी अतिशय चांगलं गुड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचा प्रतिनिधी म्हणून ही ट्रॉफी कलेक्ट करतील दीपेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. फेअर प्ले अवॉर्ड शिस्तबद्ध संघ आपल्याला पाहायला मिळाला. सौजन्य यज्ञेश आशिष किणी यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहे. यस आपण पाहू शकाल. तदनंतर यस चतुर्थ क्रमांक या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. यस एका बाजूला आपण पाहतोय यस तर आपण चतुर्थ पारितोषिक या स्पर्धेचं विराथन खुर्द हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आणि मी विनंती करीन की कर्णधार आपण या रोख रक्कम आणि मात्र ही सुंदर अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. सिल्वर करंडक आपल्याला पाहायला मिळतं. चतुर्थ क्रमांक विराथन खुर्द हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ट्रॉफी देण्याकरिता मी विनंती करीन आणि चतुर्थ क्रमांकाची ही ट्रॉफी आम्हाला पाहायला मिळते जी सौजन्य राहिली. अर्थात जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात सौजन्य सुनील मंडप डेकोरेटर्स चिखलपाडा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चतुर्थ क्रमांकाचं करंडक आणि वितरित करण्याकरिता प्रमोदजी घरत यांना मी विनंती करतोय की आपण या तुमच्या शुभ हस्ते आपण ही चतुर्थ क्रमांकाचं करंडक देणार आहोत. आणि आपण पाहतोय चतुर्थ क्रमांकाचं करंडक सुनील मंडप डेकोरेटर्स चिखलपाडा विजेता संघ चतुर्थ क्रमांकाचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं हे चतुर्थ क्रमांक आपल्याला पाहायला मिळालं. खूप छान पद्धतीनं ज्यांनी खेळ स्वीकारला हरकत नाही. कधी जिंकावं लागते कधी हरावं लागतं, क्रिकेटचा खेळच असा आहे. यावेळेला प्रयत्न तुमचे थोडे कमी पडले. रोख रक्कम आणि ही सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि बक्षीस वितरण होण्यापूर्वी तुम्हाला आम्ही जरूर देणार. आणि हे रोख रक्कम देण्याकरिता आपण पाहतोय वितरित झालेलं आहे. तदनंतर या स्पर्धेचं तृतीय पारितोषिक सौजन्य वेदांशी कुंदन किणी चाफेवाडी विरातन बुद्रुक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आलं. तत्पूर्वी आपण मायक्रोफोनवरती निश्चित स्वरूपात मनोगत व्यक्त करण्यासाठी ते इथे आले आहेत आणि त्यांना आपण मनोगत व्यक्त करण्याकरिता इन्व्हिटेशन देऊया मायक्रोफोनवरती. अगदी शॉर्ट अँड स्वीट, वेळ देखील भरपूर झालाय. अमर स्मरणार्थ आपलं हे तिसरं वर्ष खरोखर आमचा भाषा आहे तो. आम्ही या वर्षी दुसऱ्यांदा प्राईज मारलं. खरोखर या गावात हे ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे कार्य म्हणजे मला वाटलं कुठलंच नाही भेदभाव मानला आणि सगळ्या गावा मिळून हे जे कार्य केलं आणि शांत पद्धतीत हे आपल्याला कार्य दाखवून दिलं. या मला तर वाटत नव्हतं. मला असं वाटायचं मी भरपूर खेळलो, कॅप्टन राहिलो, भरपूर मॅचेसला हे दिलं, पण मला असं वाटायचं बापाबरोबर मॅच भरवायच्या. पण खरोखर 3 वर्ष आणि तो आमचा भाषा मला आश्रू येते डोळ्यातून की आमच्या दोल खेळायचा. आज त्याच्यामुळे या मॅच असं नाही पण काही काना म्हणजे
काही गोष्टी मी सांगू शकत नाही, थोडंसं पण शांत आणि व्यवस्थितरित्या पार पाडलं. मला अभिमान जास्त बोलत नाही. येस, थँक्यू सो मच, धन्यवाद. तुमचं मनोगत अत्यंत महत्त्वाचं होतं. तदनंतर आपण पाहतोय तृतीय क्रमांक जी ट्रॉफी आहे वेदांशी कुंदनकिणी चाफेवाडी विरातन बुद्रुक आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत तृतीय क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच सरतोडी संघ. तर या सरतोडी संघ तुम्हाला विनंती करीन की या स्पर्धेमध्ये तुम्ही देखील चांगला खेळ केला आणि आपण पाहू शकाल इथे तृतीय क्रमांक ट्रॉफी देण्याकरिता मी विनंती करीन सदानंद केळी सरांना की या तुमच्या शुभ हस्ते मात्र हे रोख रक्कम आणि तृतीय क्रमांकाची अतिशय सुंदर अशी ट्रॉफी आपण देतो आहोत सरतोडी या संघाला. चांगला खेळ मात्र राहिला, जबरदस्त आणि सुंदर खेळ. हार्डलक क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी होत असतात आणि आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचं मात्र हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. सदानंद किनी साहेब सर्व विरातन खुर्द शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. यस, तदनंतर अत्यंत महत्वाचा किताब ज्याने मात्र उत्कृष्ट खेळ दाखवला आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर कोण असेल. ती ट्रॉफी जी आपण पाहिली ती ब्रदर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आली. मालिकावीरचं चषक आपल्याला पाहायला मिळतं आणि मालिकावीर कोण असेल पुन्हा एकदा ज्यांच्या नावावरती विकेट्स राहिल्या 10 आणि धावा आल्या 45 अर्थात राज तरे ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. सायकल वरती स्वार होणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ब्रदर स्पोर्ट्स कडून मात्र ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि राज तरे. मी विकी देशमुख सरांना विनंती करीन की सर आपण या आणि तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज राज तरे 45 धावांची जबरदस्त खेळी आणि 10 विकेट ओमकार बॉयज एडवन मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी. आणि मात्र आपण पाहतोय ही सायकल बंडू म्हात्रे सर आणि जगन्नाथ किणी सर आपल्याला पाहायला मिळतात. सर या आणि ही मात्र सायकल आपल्याला पाहायला मिळतं. एकदा जोरदार टाळ्या. ओमकार बॉयज एडवन सायकल वरती स्वार. विकी सर देखील तिथे असतील आणि ही आपण सायकल आणि ट्रॉफी इथे कलेक्ट करत असताना राज तरे. येस सायकल ने ते एक ग्राउंडला राऊंड मारतील. राज तरे ह्याचं मनोगत आपण इथून एक शॉर्ट अँड स्वीट मध्ये हे मनोगत घेणार आहोत ज्यानं अतिशय सुंदर मात्र खेळ दाखवला आणि निश्चित स्वरूपात आपण त्याच्याकडे सुंदर खेळ राहिला. राज तरेचा 45 धावा. त्यानंतर आपण पाहतोय 10 विकेट्स. राज अगदी 2 मिनिटांसाठी जॉईन व्हायचंय. अतिशय छान खेळ राहिला. ही स्पर्धा देखील तेवढीच महत्वाची राहिली आणि तुझा खेळ देखील अतिशय महत्वाचा राहिला. एकंदरीत गावाच्या संघासाठी खेळत असताना एक लखपती स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा तुमच्या आयुष्यातील कितवा पुरस्कार आहे मॅन ऑफ द सिरीजचा. आणि पहिलाच पुरस्कार विथ सायकल. क्या बात आहे. एकदा याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. एकंदरीत आपण पाहू शकाल राज तरे काय म्हणाल मॅन ऑफ द सिरीज आपण झालात. ओमकार बॉयज एडवन आज एडवन मध्ये चर्चा फक्त एकाच नावाची राज तरे. काय फिलिंग्स आहेत, कसं वाटतंय. बरं वाटतंय, पहिलीच मॅन ऑफ द सिरीज घेतला इथे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ही मॅन ऑफ द सिरीज कोणाला डेडिकेट कराल. मलाच करेल. निश्चित स्वरूपात मलाच करेल. वा क्या बात आहे. एकंदरीत सायकल वरती तुम्ही स्वार झालात. आज प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसला एडवन मध्ये फटाक्यांची आतिषबाजी होईल ज्यावेळेला तुम्ही सायकल घेऊन जाल. गावाच्या आणि टीमचा सपोर्ट तुम्हाला कसा राहिला. टीम आपले रोहन दादा खूप सपोर्ट करतो आम्हाला. या शॉर्ट अँड स्वीट मध्ये अगदी मायक्रोफोन वरती बोलायला लाजतात हरकत नाही. चांगला खेळ राहिला. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. टेनिस क्रिकेट मध्ये तुमचं येणाऱ्या काळात चर्चा राहील नो डाऊट. तदनंतर आपण जाऊया ज्याची वाट बघतात प्रथम क्रमांकाचं करंट द्वितीय पारितोषिक. यस, प्रथम आणि द्वितीय हे 2 करंडक बाकी आहेत आणि निश्चित स्वरूपात ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य बंडू काशीनाथ म्हात्रे साहेब विठ्ठलवाडी मांजुर्ली यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आली. मी सरांना विनंती करतोय की आपण या. विकास आप्पा सर.
आणि इथे मात्र आपण पाहतोय आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आप्पा सर आहेत आणि आपल्या माजी सरपंच मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे धाकटी डहाणू आशिष लॉजिस्टिक रोख रक्कम आणि मात्र हे मात्र कॅश प्राइज निश्चित स्वरूपात देण्याकरिता मी बंडू मात्रे सर देखील पुढे असतील आणि त्यांच्या माध्यमातून हे आपण द्वितीय पारितोषिक हे मात्र जे असेल अर्थातच आपण पाहतोय जे कॅश प्राइज आहे खूप छान पद्धतीनं आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाली. धाकटी डहाणू हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर खेळ तुमचा राहिला. कभी खुशी कभी गम. कधी हरावं लागतं कधी जिंकावं लागतं. क्रिकेटचा खेळ सारखा नाही. नेहमीच तुम्हीच चॅम्पियन होतील असं देखील क्रिकेटमध्ये कधीच होत नसतं. ज्यांनी चांगला खेळ दाखवला ज्यांनी मेरिटवरती चांगलं क्रिकेट दाखवलं त्यांना विजयाचा ठसा मिळाला. आणि प्रथम क्रमांकाचं करंडक आपल्याला पाहायला मिळतं आणि कुणालदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण हे पारितोषिक वितरित करणार आहोत. अखंड भारत ही भूमिका मात्र घेऊन आलात आणि तरुणांना एक वेगळी संकल्पना दाखवणारं नाव अर्थातच आपण पाहतोय कुणालदादा पाटील यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक या स्पर्धेमध्ये पटकावणारा संघ ओमकार बॉईज एडवण आणि ही ट्रॉफी आलंय प्रिशा विवेक पाटील विठ्ठलवाडी विजेता संघासाठी ही ट्रॉफी आणि वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय. एक युवा असं मात्र जबरदस्त नेतृत्व अर्थात कुणालदादा पाटील अखंड भारत ही संकल्पना येणाऱ्या काळात सक्सेस करून दाखवणार ज्या अनुषंगाने आपण पाहतोय आणि दादांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहू शकाल हे प्रथम क्रमांक वितरित करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात ओमकार बॉईज एडवण अतिशय सुंदर जावेद सर आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने पाठीराखे राहतात. क्रिकेट जिथे जिथे असतं तिथे त्यांचं नाव घेतलं जातं आणि इथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरित करत असताना ही ट्रॉफी सौजन्य प्रिशा विवेक पाटील विठ्ठलवाडी. अतिशय सुंदर खेळ मात्र राहिला आणि इथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करतोय कुणालदादा पाटील यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एकंदरीत 5 दिवस ही स्पर्धा